नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. वर्गामध्ये दोन हुशार मुलं असतात, दोन हुशार विद्यार्थी असतात. पण पहिल्या विद्यार्थ्याला समजा 95 गुण मिळाले आणि त्याच्यानंतर ज्याचा नंबर लागतो त्याला जर 50 गुण मिळत असतील आणि इतर त्याच्या खाली असतील तर दोघांमध्ये जवळपास 45 गुणांचा फरक असतो आणि हा फार मोठा फरक असतो. त्यामुळे 2 नंबरच्या विद्यार्थ्याला 1 नंबरनं पास झालेल्याशी स्पर्धा करता येत नाही. फडणवीसांच्या बाबतीमध्ये मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेल्या राज्यातल्या इतर नेत्यांना, प्रभावी नेत्यांना आणि महायुतीच्या देखील घटक पक्षातल्या नेत्यांना नेमकं तेच सांगतो की तुम्हा दोघांमध्ये, दोघांच्या गुणांमध्ये मोठी तफावत आहे. म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांमध्ये जर ती स्पर्धा त्यांची देवेंद्र फडणवीसांशी झाली तर पुन्हा तेच की फडणवीसांना 95 गुण आणि शिंदे किंवा अजितदादांना त्यापेक्षा कितीतरी कमी गुण. त्यामुळे मुनगंटीवारांना नेमकं मला तेच सांगायचं आहे की स्पर्धा करणं वाईट नाही, फडणवीसांना आव्हान देणं चुकीचं नाही, पण तुम्हा दोघांच्या गुणांमध्ये फार मोठी तफावत आहे आणि ती तफावत तुम्ही स्वतः ओढवून घेतली आहे. आज भलेही तुम्ही आगपाखड करताय. ABP माझाला विशेषतः त्या खांडेकरांना, संजीव खांडेकरांना तुम्ही जी मुलाखत दिली ती एक प्रकारे आगपाखड करणारी आहे. ती मुलाखत नाही. तुम्ही ते थेट फडणवीस, भारतीय जनता पक्ष आणि मोदी शहांना दिलेलं आव्हान आहे. त्यांच्या नावानं अप्रत्यक्ष खडे फोडलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर फडणवीसांच्या शेजारी येऊन बसायचं असेल, गुणांमधली तफावत कमी करायची असेल तर आंतरबाह्य स्वतःला बदलवून घेणं गरजेचं आहे. तुमचं नेमकं त्या ॲक्ट्रेसेससारखं झालेलं आहे. आपण फक्त मराठी चित्रपटसृष्टीचं उदाहरण घेऊ की एखादाच वैभव मांगले किंवा जगदीश खेबुडकर पद्धतीचा असा कुटुंबवत्सल आणि इतर कुठेही लक्ष न देणारा, घाणेरड्या सवय लावून न घेतलेला तुम्हाला नट किंवा नटी मिळते. इतर साऱ्यांनी आपल्या आयुष्याची वाट लावून घेतली असते. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की कितीतरी देखण्या ॲक्ट्रेसेस केवळ त्या महत्त्वाकांक्षेपोटी वर्षानुवर्ष मूल होऊ द्यायला तयार नाहीत, लग्न करत नाहीत आणि नंतर त्यांना पश्चाताप होतो. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, पाळी संपलेली असते. तेच नेमकं मला मुनगंटीवारांना सांगायचं आहे की जसे मराठीमधले ॲक्ट्रेसेस आम्ही चांगले आहोत असा देखावा करतात, प्रत्यक्षात ते अतिशय लोफर असतात, ड्रग एडिक्ट असतात, बेवडे असतात, ॲक्टर आणि ॲक्ट्रेसेससुद्धा, आणि कॅरेक्टरलेस असतात. शिवाय महत्त्वाकांक्षेपोटी ते या पद्धतीच्या चुका करतात. अगदी मी एक दिवस नक्कीच या मराठी चित्रपटसृष्टीच्या नावानिशी ॲक्ट्रेसेसवर बोलणार आहे, त्यांचे पुरावे तुम्हाला सांगणार आहे. घृणा वाटते त्यांच्याविषयी. चांगलं राहून देखील आयुष्यामध्ये खूप काही मिळवत आहेत. मुनगंटीवार तुमच्या बाबतीमध्ये नेमकं तेच आहे की तुम्ही जो भास निर्माण करत आहात तो प्रत्यक्षात खोटा आहे आणि ज्यांना तुमचा अभ्यास आहे त्यापैकी माझ्यासारखे अगदीच बोटावर मोजणे इतके किंवा अर्थातच देवेंद्र फडणवीस,
तुम्ही त्या ABP माझाला मुलाखत देताना म्हणालात की अगदी एक दिवस आधीपर्यंत माझं यावेळी मंत्रिमंडळात स्थान किंवा नाव निश्चित होतं, पण त्यानंतर ऐनवेळी ते रद्द करण्यात आलं. ते कोणी रद्द केलं? ते काय फडणवीसांनी तुमचं नाव कट केलं? फडणवीसांनी स्वतःच तुमचं नाव रेकमेंड केलं होतं आणि फडणवीस, बावनकुळे तुम्हाला वारंवार त्याबद्दल सांगत होते. ऐनवेळी स्वतः अमित शहा म्हणाले, या माणसाचं वागणं, त्याचे व्यवहार संशयास्पद आहेत, त्याला कुठेतरी काही वेळ थांबवलं पाहिजे. म्हणून तुमचं नाव थेट अमित शहा यांच्या सूचनेवरून रद्द करण्यात आलं. आता त्याही पलीकडे मी तुम्हाला सांगतो, ज्याविषयी मी कोणाशी बोललो तुम्हाला सांगता येणार नाही, पण त्यांनी दिलेलं मला ही तंतोतंत माहिती. ज्या क्षणी अमित शहा यांचा आदल्या दिवशी रात्री फोन आला फडणवीसांना की आपल्याला मुनगंटीवारांना मंत्रिमंडळात घ्यायचं नाही, त्यानंतर फडणवीस दोनच अतिशय महत्त्वाचे वाक्य बोलले. नंबर 1 की अमितजी, मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे मला मानसिक त्रास होणार आहे, राजकीय जाच होणार आहे. अर्थात मी थेट तुमचं नाव सांगून टाकेल, तुमचं नाव न लपवता मी सांगणार आहे. अमित शहा हो म्हणाले. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की जर मुनगंटीवार यांना शपथविधीसाठी बोलावण्यात येणार नसेल, त्यांना मंत्री करण्यात येत नसेल, तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चारही जिल्ह्यातून मला एकालाही मंत्रिमंडळात स्थान देता येणार नाही. अमित शहांनी या 4 जिल्ह्यातून 2 नावं सूचित केले होते, पण फडणवीसांनी त्याला नकार दिला. ते म्हणाले किमान हे तरी करणं माझ्या दृष्टीनं गरजेचं आहे आणि आपल्या या मित्राचा मान ठेवण्यासाठी फडणवीसांनी या 4ही जिल्ह्यामध्ये कोणालाही मंत्रिमंडळात घेतलं नाही. त्यामुळे मुनगंटीवारांचं नेमकं दुःख काय, तर मला मंत्रिमंडळात घेतलं नाही. बरं, ज्या पद्धतीनं ते स्वतःचं कौतुक दर ठिकाणी रंगवून सांगत आहेत, माझं असं म्हणणं असतं की एखादी मुलाखत किंवा आत्मचरित्र हे खोटं नसावं. म्हणजे उद्या जर मी आत्मचरित्र लिहिलं तर ते गुणदोषांसहित मी सांगणार आहे. प्रत्येकानं आत्मचरित्र लिहिताना किंवा मुलाखत देताना आपले गुण ज्या पद्धतीनं ते दरवेळी सांगतात, मी कसा मोठा, मी कसा महान, मी काय केलं, मी अमुक केलं, मी तमुक केलं, स्वस्तुती करणारा तो एक मूर्ख जाणावा, असं मला नेहमी वाटतं. तुम्ही एकाच वेळी जर तुमचे गुण आणि दोष, जे तुम्हाला माहिती की आमच्यासारख्यांना तंतोतंत पाठ आहेत, ते दोष जर सांगितले, चुका होत असतात, लोभ होत असतो, पण घर जावायसाठी, मुलीसाठी आणखी काय काय करायचं हे पण ठरवायचं असतं. तुम्हाला वाईट वाटेल. तुमची भूमिका भलेही डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी असेल, पण इतरांना सारं नेमकं ठाऊक असतं. त्यामुळे तुम्ही कम्पेअर टू अदर टॉपमोस्ट लीडर्स ऑफ द स्टेट, म्हणजे अजित पवारांसारखे नक्कीच तुम्ही खालच्या दर्जाला येऊन पैसे खाणारे नाही, पण कुठेतरी तोल जातो. आणि भारतीय जनता पक्षामध्ये जर तोल जात असेल तर त्याची नोंद घेतल्या जाते. तुमच्या बाबतीत नेमकं ते घडलं आणि त्यातून तुमचं नुकसान झालं. मित्रांनो, आणखीही काही बोलायचं आहे, पण थोडंसं विषयांतर करतो. अलीकडे ज्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका पार पडल्या,
त्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला आणि फडणवीसांना बोध घेण्यासारखे अनेक प्रसंग घडले आहेत. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे रवी चव्हाणांना विशेषतः कोकणाविषयी जो अति आत्मविश्वास होता तो त्यांना नडला आहे. कारण भारतीय जनता पक्षाचे जे मूळ नेते कार्यकर्ते आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे स्वयंसेवक आहे, कोकणातल्या त्या साऱ्यांकडे तुमचं दुर्लक्ष झालं आहे आणि तो तुम्हाला नडला आहे. ते सारे एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं उभे होते. ही नेमकी वस्तुस्थिती आहे. वाटल्यास त्या रत्नागिरीच्या बाळ माने यांना विचारा. ते तुम्हाला कोकणातल्या प्रत्येक नेत्यानं कसं तुम्हाला अंधारात ठेवलं ते पुराव्यांसहित तुम्हाला सांगतील. त्यामुळे तुमच्यापेक्षा वरचढ ठरले ते एकनाथ शिंदे. त्यांनी भरत गोगावले, उदय सामंत किंवा निलेश राणे यांच्या मदतीनं, यांच्या सहकार्यानं कोकणात मोठं यश मिळवलं आहे. कोकणात तुम्ही नाही, भारतीय जनता पक्ष नाही, अजितदादा तर दूरपर्यंत नाहीत, पण वरचढ ठरले आहेत ते फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे. आणि राज्यात इतरत्र ठिकाणी देखील त्यांनी मोठ्या खुबीनं आपले नगरसेवक, काही ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की राज्यातले सारेच्या सारे मुसलमान यावेळी एकत्र होते आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात मुसलमानांची संख्या 40% आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाला यावेळी मोठा धोका दिला आहे. अर्थात तसंही भारतीय जनता पक्षाला मुसलमानांचं कधीच मतदान होत नाही, होणार नाही. पण त्यांनी अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना भरघोस मतदान केलं आणि आपले अनेक ठिकाणी नगराध्यक्ष, नगरसेवक मुसलमानांनी निवडून आणले. माझं गाव आहे जळगाव जामोद, संजय कुटे यांचा मतदारसंघ. कसेबसे संजय कुटे वाचले. त्यांच्या महायुतीचे 11 उमेदवार निवडून आले आणि त्या गावामध्ये मुसलमानांचे 9 मुसलमान निवडून आले. म्हणजे 20 पैकी 9 मुसलमान निवडून आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी मुसलमानांनी हेच घडवून आणलं आहे आणि तो भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं मोठा झटका आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं माझ्या एका मित्रासारखं आहे. म्हणजे महाविद्यालयात शिकत असताना तो मित्र एकाच वेळी एकाच कुटुंबातल्या 2 मुलींच्या प्रेमात होता, मोठ्या बहिणीच्या आणि लहानही बहिणीच्या. म्हणजे मोठीला वाटायचं की हा मित्र फक्त तिचा आहे आणि लहानी तर त्याच्या अकंठ प्रेमात पडली होती. पण पुढे या मित्रानं 3ऱ्याच मुलीशी जेव्हा लग्न केलं तेव्हा त्या मुली त्यानंतर कित्येक दिवस धाय मोकळून रडत होत्या. उदय सामंतांना हे उदाहरण तंतोतंत लागून पडतं. म्हणजे जे एकनाथ शिंदेंना वाटतं तेच नेमकं देवेंद्र फडणवीसांना देखील वाटतं की सामंत यांचं आमच्यावर मनापासून प्रेम आहे, ते आमच्या संगी आहेत. पण सामंत तिसरीकडेच पाहत असतात. यावेळी मात्र सामंतांनी आपली लॉयल्टी सोडली नाही. म्हणजे जे त्यांच्या संगे बोलल्या जातं, त्यांच्या बाबतीत जे बोलल्या जातं की ते भारतीय जनता पक्षात येत आहेत, ते त्यांनी त्यांच्या कृतीतून खोटं ठरवलं. सामंत बंधूंनी एकनाथ शिंदेंना मनापासून मदत केली आणि त्यातूनच शिंदे यांना कोकणात फार मोठं यश मिळालं.
आता शेवटचा मुद्दा पुन्हा त्या मुनगंटीवारांचा, की ज्या मुनगंटीवारांना राज्यमंत्रीपद, मंत्रिपद, त्यानंतर प्रदेशाध्यक्षपद, म्हणजे सारं काही भारतीय जनता पक्षाने दिलं आणि यावेळी केवळ मंत्रिमंडळात घेतलं नाही म्हणून आपल्याच पक्षाच्या विरोधात दंड थोपटून उभं राहायचं. पुन्हा तोच माझा मागला मुद्दा, की भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस नक्कीच मनापासून या दिवसात मुनगंटीवारांवर रुसले आहेत आणि त्याची पूर्ण कल्पना मुनगंटीवारांना आहे. त्यांनी बऱ्या वाईट परिणामांसहित ही आगपाखड सुरू केली आहे. बघूया पुढे काय घडतं ते. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.